नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कर हा टॉपिक बघणार आहोत. करांबाबत हमेशा एक क्वेश्चन्स समित्यांवरती बऱ्यापैकी येत असतो आणि करांबाबत ज्या मूलभूत संकल्पना आहेत, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, GST वरती क्वेश्चन येतो. ह्या गोष्टी तुम्हाला करांबाबत जर केल्या तर बऱ्यापैकी क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह होतो. काही गोष्टी असतील त्या कन्सेप्च्युअल पण घेऊ आणि ज्या गोष्टी फॅक्ट्स आहेत त्या पाठपट करू. करांच्या प्रकारामध्ये कोणते कर आहेत, किती साली बंद झाले, कधी सुरू झाले, ह्या गोष्टी आपण करणार आहोत. शिफारशी आहेत करांबाबतच्या काही, त्यांच्याबद्दलच्या कुणी शिफारशी केल्या, ह्यासुद्धा आपण करांबाबत व्यवस्थित करणार आहोत. कर ही अशी संकल्पना आहे की देशाच्या अर्थव्यवस्थेचा सगळ्यात मूलभूत पाया काय असेल तर कर ही व्यवस्था आहे. करांबाबत चाणक्यांनी अगोदरपासूनच कराचं महत्त्व चाणक्यांनी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडमधूनच सांगितलेलं आहे. कर खूपही नसावा आणि कर कमीही नसावा. दुसरी गोष्ट, कर हा सर्वांनी दिला पाहिजे की ना की काहीच लोकांनी, मोजक्या लोकांनी देऊन उपयोग नसतो. म्हणून कराचं इम्पॉर्टन्स अर्थव्यवस्थेच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचं आहे. विदाऊट कर अर्थव्यवस्था सुरळीत चालू शकत नाही असं सर्वांचंच मत आहे. त्याच्यामुळे व्याख्येमध्ये करांच्या सांगितलेलं आहे की जनतेच्या कल्याणासाठी शासनाला करावा लागणारा खर्च भागविण्याच्या हेतूने शासनाने लोकांकडून सक्तीने घेतलेली रक्कम म्हणजे कर होय. सक्तीनेच टॅक्स बुडवला की आपल्यावरती केस होऊ शकते. त्याच्यामुळं सक्तीने हा शब्द योग्य आहे. बाकी सरकारला मिळणारे सक्तीचे अंशदान, कर हे सक्तीचे देणे असून त्याचा सममूल्य सेवेशी काहीही संबंध नाही. म्हणजे की कर हे सक्तीचे देणेच आहे, परंतु सरकारचं काहीही उत्तरदायित्व नाही की तुम्ही कर दिला आहे म्हणून मी तुमच्यावरती खर्च करणे. कर म्हणजे दंड नव्हे. दंड आणि करामध्ये फरक असतो. दंड हा ट्रॅफिकवाल्याने केलेला आपल्याबद्दल दंड असतो, प्लस काही गोष्टींमध्ये आपण चुकीचे वागलो तर जो दंड भरावा लागतो तो दंड. आणि कर ही वेगवेगळी संकल्पना आहे, हे इथं तुम्हाला सांगायचं आहे. करदाता आणि शासन यांच्यात थेट कामाचा व परताव्याचा अभाव असतो. म्हणजे उत्तरदायित्व नाही आहे गव्हर्नमेंटचं. करदाता म्हणजे जर मी कर देत आहे आणि शासन म्हणून जर शासन माझ्याकडून कर घेत आहे तर त्यांच्यामध्ये कामाचा आणि परताव्याचा अभाव असतो. हे वाक्य तुम्हाला कुठे जर दिसलं तर हे वाक्य बरोबर आहे, एवढं तुम्ही इथं लक्षात घेतलं पाहिजे. नेक्स्ट बघूयात, वैशिष्ट्य काय आहेत कराचे ते. कर हे सक्तीचे देणे आहे, बघितलं आहे आपण. याचा वापर सार्वजनिक खर्चासाठी होतो, बरोबर आहे. भरलेला कर आणि मिळालेली सेवा यांचा डायरेक्ट संबंध नसतो. वारंवार मी तेच सांगत आलो आहे की कर देणं सक्तीचं आहे, परंतु कराबाबत आपल्याला गव्हर्नमेंटला काही मागणं सक्तीचं नाही आहे. म्हणून भरलेला कर आणि मिळालेल्या सेवा यांचा डायरेक्ट काही संबंध नसतो, हेही स्टेटमेंट योग्य ठरते. आणि कर हे 2000 आर्टिकल 265 नुसार सरकारला कर आकारण्याचा अधिकार आहे. राज्यव्यवस्थेतच ही संकल्पना एकदम कायद्याच्या अखत्यारीत आखलेली आहे की 265 नुसार कर आकारण्याचा सरकारला अधिकार आहे. ॲडम स्मिथ वेल्थ ऑफ नेशन हे त्यांचं बुक आहे आणि त्यांनी काही कसोट्या मांडल्यात कराच्या. कर हा कशा पद्धतीने असावा हे ॲडम स्मिथ यांनी सांगितलं आहे. त्यांच्या काही कसोट्या आहेत, त्या कशा लक्षात ठेवायचं हे मी तुम्हाला सांगेन. समता, इक्विटी, समता असावी कर लादताना, म्हणजे आणि निश्चितता असावी. सर्टेनिटी म्हणजे काय? सर्टेनिटी म्हणजे काय? निश्चितता असावी, एक निश्चित कर असावा. आज 10% आणि उद्या 40% करतो असं नसलं पाहिजे. किंवा करांची एक अशी टक्केवारी असावी जेणेकरून सर्वांना योग्य वाटेल की कर दिला पाहिजे. त्याच्यामुळं समता असावी करामध्ये, सर्वांसाठी बऱ्यापैकी समान कर असावा, निश्चित कर असावा आणि कर हा कन्व्हिनियन्स असावा. कन्व्हिनियन्स म्हणजे योग्य धारक, म्हणजे कन्व्हिनियन्स म्हणजे काय म्हणता येईल की सर्वांना परवडण्यासारखा. कन्व्हिनियन्स म्हणजे सर्वांना वाटलं पाहिजे की हा कर दिला पाहिजे. हे मराठीतलं हे शब्द चुकलेला आहे. आणि मितव्ययता म्हणजे इकॉनॉमी, कर हा मितव्ययता म्हणजे कमी असला पाहिजे थोडा. अशा पद्धतीने जर तुम्ही ह्या 4 कसोट्यावरती जर ह्या कर आकारला तर ॲडम स्मिथ यांचं म्हणणं आहे की तुम्हाला मॅक्झिमम प्रमाणात कर वसूल होऊ शकतो. समता म्हणजे इक्विटी आणि निश्चितता म्हणजे सर्टेनिटी, बाकी कन्व्हिनियन्स असावा आणि मितव्ययता असावी. अशा पद्धतीने 2E आणि 2C हे तुम्ही इथं लक्षात घेतलं पाहिजे. इक्विटी, इकॉनॉमी आणि कन्व्हिनियन्स आणि सर्टेनिटी ह्या गोष्टी तुमच्या इथं विसरणार नाहीत.
प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर म्हणजे काय की प्रत्यक्ष कराचे ओझे दुसऱ्या व्यक्तीवर संक्रमित करता येत नाही, जे की डायरेक्ट जर मी तुमच्यावरती कर लावतोय तर तो तुम्हालाच भरायचा आहे. हा प्रत्यक्ष कराचा भाग असतो. त्याच्यामुळं हाच कर प्रत्यक्ष कर दुसऱ्या व्यक्तीवरती संक्रमित करता येऊ शकत नाही. परंतु अप्रत्यक्ष कराचा असं नसतं. GST हा अप्रत्यक्ष करामध्ये येतो. तुम्ही बघता की आपण GST दुसऱ्या व्यक्तीवरती संक्रमित करता येते. दुकानदार ही ग्राहकावरती वस्तू खरेदी केल्यानंतर GST लावतो, म्हणजे तो दुसऱ्यावरती कर संक्रमित करतो, तो अप्रत्यक्ष कर असतो. आणि करांचा आघात इम्पॅक्ट शब्द लिहा आघातापेक्षा, व करांचा भार म्हणजे इन्सिडन्स एकाच व्यक्तीवर पडतो. म्हणजे मी कर भार ज्याच्यावर लागतोय, कर आघात त्याच्यावर होतोय, तोच व्यक्ती तो कर भार भरतोय. त्याच्यामुळं प्रत्यक्ष कराचा हा एकाच व्यक्तीवरती भार पडत असतो. दुसरी गोष्ट, अप्रत्यक्ष कराचा हा इम्पॅक्ट आणि भरणारा म्हणजे कर आघात आणि कर भार हे दोन व्यक्ती येतात. म्हणून अप्रत्यक्ष कराबाबत वेगवेगळ्या व्यक्तीवरती संस्थेवरती हा पडू शकतो. दुसरी गोष्ट, प्रत्यक्ष कर म्हणजे प्रत्यक्षपणे शासनाला भरतो. इन्कम टॅक्स असेल डायरेक्ट शासनाला भरतो, आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे प्रत्यक्षपणे शासनाला नाही तर हे ह्याच्यावरती संक्रमित करतो. त्याच्यानंतर आपण ती दुकानदाराला देतो, तो दुकानदार तो GST तिथं भरतो. म्हणून हा अप्रत्यक्ष असतो. प्रत्यक्ष कर हा प्रत्यक्षपणे भरला जातो, तर अप्रत्यक्ष कर हा अप्रत्यक्षपणे गव्हर्नमेंटकडे गेलेला असतो. हे इथे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ आयकर, इन्कम टॅक्स, महामंडळ कर, संपत्ती कर, भांडवली लाभ कर ह्या गोष्टी प्रत्यक्ष करामध्ये येतात. आणि अबकारी कर, सीमा शुल्क, विक्री कर, सेवा आणि GST अशा पद्धतीचे कर हे याच्यामध्ये येतात, आपल्या अप्रत्यक्ष करामध्ये येतात. तुम्हाला सिंपल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष करामध्ये कशा पद्धतीचा फरक आहे, किंवा कोणता अप्रत्यक्ष कर आहे, कोणता प्रत्यक्ष कर आहे, हे तुम्ही इथं लक्षात घेतलं पाहिजे. आणि अशा पद्धतीचा जर क्वेश्चन आला तर भविष्यात चुकला नाही पाहिजे. तर एक लक्षात घ्या, 2 नंबर, एकमुखी आणि बहुमुखी कर. एकच कर जर व्यवस्थित तर एकमुखी, आणि व्यवस्थित जर अनेक कर असतील तर बहुमुखी. म्हणजे आपल्या सिस्टीममध्ये प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष करमध्ये किती कर आहेत, अप्रत्यक्षमध्ये किती कर आहेत, म्हणून आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेत बहुमुखी कर पद्धती असते. हे इथं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. बाकी विशिष्ट कर आणि मूल्यानुसारी कर ह्यामध्ये तुम्हाला बायफर्गेशन करता आलं पाहिजे की विशिष्ट आणि मूल्यानुसारी कर. जर कर वस्तूच्या वजन किंवा आकारमानाच्या एककानुसार लावला असेल तर त्या गोष्टीला विशिष्ट कर म्हणतात. आणि त्यावर मद्यावरील, पेट्रोलवरील म्हणजे 1 लिटरला आणि जी काही मद्य असेल त्याच्याबद्दल जो काही कर असेल, काही 1 लिटर किंवा कशावरती जर असेल ते कर, मला आता एवढं माहीत नाही, पण त्या पेट्रोलवरती जर लक्षात घ्या, पेट्रोलवरतीच्या 1 लिटरवरती जास्त किती टक्के कर असतो, तो कर मूल्यानुसारी विशिष्ट कर असतो, स्पेसिफिक कर असतो. तो कशावरती लावला जातो, वजन आणि आकारमानाच्या एककानुसार लावला जातो. तर मूल्यानुसारी कर हा जर कर वस्तूच्या किमतीच्या प्रमाणात आकारला जात असेल तर त्यास मूल्यानुसारी कर म्हणतात. आणि मूल्यानुसारी कराचे उदाहरण GST आणि VAT आहे. हे इथं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. वारंवार वस्तूचे मूल्य वाढल्यावर ॲडजस्ट करायची गरज नसते. म्हणजे वस्तूच्या मूल्यावर हा कर लावला जातो. एखादी वस्तू आहे की तिच्यावरती 18% ठरलं आहे, तर तिचं कितीही प्राईस वाढू द्या तर तिचे 18%च GST किंवा काय जी गोष्ट असेल ती मूल्यानुसारी करामध्ये येते. हे तुम्हाला इथे समजलं पाहिजे. आणि विशिष्ट करामध्ये तुम्हाला मद्यावरील कर असेल आणि पेट्रोलवरील कर असेल, जो की वस्तूच्या आकारमानाने वजनावर ठरवला जातो, त्याला विशिष्ट कर म्हणतात. आणि मूल्यानुसारी कर हा GST आणि VAT वरती एकदाच ठरवला जातो. वस्तूचं मूल्य जरी वाढलं तरी त्यामध्ये काहीही फरक होत नाही. नेक्स्ट बघूयात आता, प्रमाणशीर म्हणजे एका करदायित्व म्हणजे टॅक्सची जी लायबिलिटी असते, ती लायबिलिटी उत्पन्नातील वाढीच्या समप्रमाणात वाढत असेल तर त्याला प्रमाणशीर कर म्हणतात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की कर दायित्व टॅक्सची जी लायबिलिटी आहे उत्पन्नातील वाढीच्या समप्रमाणात वाढत असेल, तर समप्रमाणात वाढते तर ती करास प्रमाणशीर कर असे म्हणतात. आणि त्यामध्ये येतो महामंडळ कर. म्हणजे 100 रुपयावरती जर 5% असेल तर 200%वरती तो समप्रमाणात म्हणजे 5%वरून 10%वर जातो. 300 रुपये वाढले 10%वरून 20% जातो, समप्रमाणात वाढत आहे. त्यामुळे ह्या कराचं उदाहरण महामंडळ कर आहे. तर प्रगतिशील कर बघा, जर करदायित्व उत्पन्नातील वाढीच्या दरापेक्षा अधिक दराने वाढत असेल, म्हणजे 100ला 5% झालेला आहे तर 200ला 20% केलेलं आहे. प्रमाण नाही राहिलेलं, 5चं 20 झालेलं आहे. प्रमाण म्हणजे 5चं 10 झालं, 10चं 20 झालं, 20चं 30 झालं, अशा पद्धतीचं प्रमाण असेल. परंतु हे प्रमाण कसं आहे माहिती आहे का, जर करदायित्व उत्पन्नातील वाढीच्या दरापेक्षा अधिक असेल
तर तुम्हाला प्रगतिशील कर लावला जातो आणि प्रगतिशील कर अशा पद्धतीने लावला जातो. आणि प्रतिगामी कर लक्षात घ्या, उत्पन्न वाढत असतानाही कर दायित्वाचे उत्पन्नाशी असलेले प्रमाण कमी होत असेल तर त्या करास प्रतिगामी कर म्हणतात. अशा पद्धतीची कसलीही संकल्पना कोणत्याही देशात वापरली जात नाही. कारण सांगतो की जसं जसं उत्पन्न वाढतंय तसं सपोज 100 रुपये जसे 200 रुपये झाले, 5 ते 2.5% येणार कर लावला जातो. परंतु ॲज अ गव्हर्नमेंट म्हणून हे काय त्यांना योग्य वाटत नाही. किंवा जर एखाद्याला जर गोष्ट येते, मिळकत त्याची जास्त असेल तर तो कमी प्रमाणात कर लावणार नाही. त्यांनाही माहिती आहे की जो कोणी उत्पादक आहे, व्यापारी आहे, तो जर उत्पन्न वाढत आहे तो त्याचंही प्रॉफिट आहे, परंतु आपणही कर कमी नाही केला पाहिजे. त्याच्यातून जे भांडवल मिळणार, जो कर आपल्याला मिळणार आहे तो चांगल्या प्रमाणात असावा. ॲज अ गव्हर्नमेंट म्हणून थिंकिंग असते. म्हणून प्रतिगामी कर नावाची अशी कोणतीही संकल्पना कोणत्याही देशात नाही आहे. प्रमाणशील आणि प्रगतिशील अशा दोनच संकल्पना यूज केल्या जातात किंवा अशाच पद्धतीने ही केलं जातं. नंतर काही संकल्पना आहेत, कर भार, कर आघात, कर संक्रमण, आणखीन काही पुढे तुम्हाला संकल्पना 2-4 दिसतील. ह्या संकल्पना खूप इझी आहेत. फक्त त्या संकल्पना प्रायमरी बेसिसवर एवढंच समजून घ्यायचं की याची गरज काय आहे. एवढ्या जर समजल्या तर इन डेप्थ जर तुम्ही गेले तर ह्या भरपूर तुम्हाला किचकट करू शकतात. त्याच्यामुळं मी तुम्हाला योग्य पद्धतीने त्या कशा पद्धतीने सांगायच्या ते मी व्यवस्थित सांगतो. करभार बघा, इन्सिडन्स ऑफ कर संक्रमणाची क्रिया म्हणजे कर आता ट्रान्सफर करून झालाय. कर संक्रमणाची क्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिमतः जी व्यक्ती प्रत्यक्षपणे कर भरते त्या व्यक्तीला ती रक्कम देते, तिच्यावर करभार पडतो, त्या व्यक्तीला म्हणतात की इन्सिडन्स ऑफ टॅक्स. म्हणजे ज्या व्यक्तीवर तो पडतोय आणि तो भरतोय तो इन्सिडन्स ऑफ टॅक्स. आणि इम्पॅक्ट ऑफ टॅक्स म्हणजे काय तर कर आघातमध्ये प्रारंभिक बिंदू जो की इम्पॅक्ट ऑफ टॅक्स त्या व्यापाऱ्यावर पडला जातो आणि भरणारा वेगळा असू शकतो. परंतु प्रत्यक्ष करामध्ये कर आघात आणि करभार हे दोन्ही एकाच व्यक्तीवर पडू शकतात. अप्रत्यक्ष करामध्ये आपण पाहिले आहे की हे वेगवेगळ्या व्यक्तीवरती पडले जाऊ शकतात. जर GSTचा विचार केला, मी जर हा शर्ट घेतलेला आहे तर शर्टचा बाबत ज्या व्यापाऱ्याला मी पैसे दिलेले आहेत तर ते वस्तूची किंमत प्लस GST दिलेली आहे. म्हणजे मी कर इन्सिडन्स ऑफ टॅक्स माझ्यावरती आहे आणि व्यापारावरती इम्पॅक्ट ऑफ टॅक्स आहे त्याच्यावरती भरलाय, पण त्यांनी ती कर संक्रमण माझ्यावरती केलेलं आहे आणि म्हणून इन्सिडन्स ऑफ टॅक्स माझ्यावरती आहे आणि इम्पॅक्ट ऑफ टॅक्स व्यापाऱ्यावरती आहे. हे बायफर्गेशन तुमच्या जिथं लक्षात आलं असेल असं मला वाटतं. दुसरी बघा, कर संक्रमण म्हणजे अंतरिम क्रिया. म्हणजे कर संक्रमण म्हणजे की मला कर ट्रान्सफर करण्यासाठीची जी क्रिया असते ती कर संक्रमणमध्ये येते. करभार अंतिम परिणाम असतो. करभार म्हणजे जो व्यक्ती मी स्वतः भरलेला टॅक्स असतो तो अंतिम परिणाम आहे, त्याच्या पुढे तो टॅक्स गव्हर्नमेंटकडे जातो, याच्या पलीकडे काही क्रिया होत नाही. म्हणून इन्सिडन्स ऑफ टॅक्स इज अंतरिम परिणाम आहे, एवढं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. मागणी व पुरवठ्याची लवचिकता आणि करभाराचे वाटप. आता तुम्हाला सांगतो मागणी व पुरवठा हीच गोष्ट लक्षात ठेवा. एक सिंपल वर्ड सांगतो तुम्हाला मी काही गोष्टी कशा पद्धतीने. आता बघा, मागणी व पुरवठ्याची लवचिकता आणि करभाराचे वाटप ही कन्सेप्च्युअल गोष्ट आहे. आता करभार आणि कर आघात ह्या गोष्टी तुम्हाला कन्सेप्च्युअल बघितल्या असतील आणि आता ही एक गोष्ट कन्सेप्च्युअल आहे, ही तुमच्या इथे लक्षात आली पाहिजे. मी ती सांगण्याचा योग्य प्रयत्न करणार आहे, तुम्ही फक्त लक्ष द्या. विशिष्ट परिस्थितीत मागणीचीच किंमत लवचिकता जास्त असेल तर कराचे ओझे विक्रेत्यावर पडते, अधिक पडले जाते. विक्रेत्यावर का पडते मी आता तुम्हाला सांगतो. लवचिकता तुम्हाला जर वाक्यामध्ये, आता ही ह्याच्यामध्ये YCO मधली कन्सेप्ट आहे जी की राज्यसेवेला विचारली जाते. लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी ही जर गोष्ट तुम्हाला दिसली कधीही वाक्यात तर त्याच्या पुढं असं ब्रॅकेटमध्ये घ्यायचं की गरज नाही. गरज नाही एवढंच लक्षात ठेवा. आता बघा, विशिष्ट परिस्थितीत मागणीचीच किंमत लवचिकता जास्त असेल म्हणजे इथं लिहायचं की गरज नाही. मागणी कुणी केली? मागणी कोण करत असतो? वस्तूची ग्राहक. म्हणजे ग्राहकाला गरज नाही आणि जर त्याला जास्त असेल म्हणजे लवचिकता ही ग्राहकाची जास्त आहे, मागणीची लवचिकता जास्त आहे. मागणी कोण करतो? ग्राहक. आणि त्याची लवचिकता जास्त आहे म्हणजे गरज त्याला नाहीये, तर कराचे ओझे विक्रेत्यावर अधिक पडले जाते. हे तुम्ही इथं लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्या अपोजिट स्टेटमेंट बघा, मागणी पूर्ण अलवचिक. लवचिकतेला शब्द काय वापरलेला आहे? गरज नाही. आणि त्याच्या अपोजिट शब्द कोणता आहे? लवचिक. लवचिकता अलवचिक म्हणजे गरज आहे, अलवचिक स्वरूपाची असेल म्हणजे मागणी करणारा कोण आहे? ग्राहक. त्याला अलवचिक स्वरूपाची मागणी कशी आहे? अलवचिक म्हणजे ग्राहकाला गरज आहे
असेल तर कराचे उद्देश संपूर्णपणे ग्राहकाला सहन करावे लागते. हे तुम्ही आता लक्षात ठेवलं पाहिजे. लवचिकता म्हणलं की गरज नाही, ह्या गोष्टी जर तुम्ही इथं लक्षात ठेवल्या तर तुम्हाला कशाही पद्धतीने मागणीच्या बाबतीत आणि पुरवठ्याच्या बाबतीत जर गोष्ट लक्षात पुरवठ्याच्या बाबतीत जर क्वेश्चन आला स्टेटमेंट वाईज तर कधीच चुकणार नाही. लवचिकता शब्द आला की गरज नाही, मग मागं बघायचं की मागणीची लवचिकता आहे का पुरवठ्याची लवचिकता आहे. पुरवठ्याची लवचिकता असेल तर एक लक्षात घेतलं पाहिजे, पुरवठा कोण करतो तर विक्रेता करतो, म्हणजे त्याला गरज नाही आहे आणि मग भार कुणावर पडणार आहे ग्राहकावर. आणि मग पुरवठ्याची अलवचिकता असेल तर तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की हा भार विक्रेत्यावर पडणार आहे. हे तुम्हाला हे बायफर्गेशन करता आलं पाहिजे. ह्या गोष्टी इथं बऱ्यापैकी मला फास्ट ट्रॅक असल्यामुळे इन डिटेल घेता येणार नाहीत, परंतु मी योग्य प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो विद्यार्थी व्यवस्थित अभ्यास करून ही बॅच करत आहे त्याला 100% ह्या गोष्टी समजल्या असतील. नेक्स्ट बघूयात. कराची उद्धरणशीलता, टॅक्स बॉयन्सी ही सुद्धा एक YCM मधील कन्सेप्ट आहे. तुम्ही फक्त लक्षात घ्या, कर महसुलात अपेक्षित बदल घडून आणण्याच्या क्षमतेला टॅक्स बायन्सी म्हणतात. टॅक्स बायन्सी म्हणजे काय की कर महसुलात आता आपल्याला योग्य प्रकारे बदल करून करात वाढ करायची आहे, त्याच्यासाठी ही टॅक्स बायन्सी कशा पद्धतीने वापरली जाते, त्याचे क्रायटेरियाज काय आहेत हे तुमच्या इथे लक्षात आले पाहिजे. कराची उद्धरणशीलता वाढवण्याचे उपाय काय आहेत तर कराचा दर वाढवावा, कराचा पाया वाढवावा, नवीन कर तयार करावा, जेणेकरून कराची उद्धरणशीलता टॅक्स बायन्सी वाढेल. काय काय उपाय आहेत? करांचे दर वाढवा, करांचा पाया वाढवा आणि नवीन कर तयार करा, हे टॅक्स बायन्सीचे उपाय आहेत. जशाच तसं YCM मध्ये आहे, हे तुम्ही इथं लक्षात घेतलं पाहिजे. कर रचनेत बदल, अधिभार, अधिभार म्हणजे सरचार्ज. 50 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या व्यक्तीवर 10% तर 1 करोडपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीवरती 15% अधिभार लावला जातो. सरचार्ज म्हणजे टॅक्सवरती टॅक्स, टॅक्सवरती टॅक्स, करावर कर, हा सरचार्ज असतो. आणि एक सेस असतो, तो काही विशिष्ट उद्देशाने लावला जातो, तो पुढे आपण उपकर म्हणतात त्याला. विशिष्ट उद्देशासाठी आकारण्यात येतो, तो सेस असतो. आणि सरचार्ज हा टॅक्सवरती टॅक्स असतो, करावरती कर असतो. आणि आयकरावर सपोज आयकर आहे, इन्कम टॅक्स आहे, इन्कम टॅक्सवर 4% शिक्षण उपकर म्हणजे सेस लावला आहे. 4% म्हणजे आयकरावरत्या जेवढ्या गोष्टी 4% जमा होतील त्या गोष्टी फक्त आणि फक्त एज्युकेशनवरती खर्च होतील, म्हणून सेस हा विशिष्ट उद्दिष्टासाठी लावला जातो. तर सरचार्ज हा टॅक्सवरती टॅक्स लावला जातो. ज्याचं 50 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्याला 10% आणि 1 करोडपेक्षा जास्त आहे त्याला 15% लावला जातो. नेक्स्ट बघूयात करांविषयी माहिती. आता थोडेफार 4-5 कर आहेत, त्या गोष्टी आपण बघूयात. कधी स्थापना झाली, कधी बंद केले, कोणत्या समितीची शिफारस होती, कशा पद्धतीने त्यांचे ॲक्ट्स आहेत, ह्या गोष्टी आपण बघूयात. फॅक्च्युअल डाटा आहे, आता बऱ्यापैकी कन्सेप्च्युअल गोष्टी संपल्यात, ह्या फक्त वाचायच्या आणि पाठ करायच्या. वैयक्तिक आयकर, प्राप्तिकर, पर्सनल इन्कम टॅक्स कमावलेल्या उत्पन्नावर लावला जातो. जे कमावलेलं उत्पन्न आहे, राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकमध्ये, नॅशनल इन्कम या टॉपिकमध्ये आपण कमावलेले, मिळालेले, वैयक्तिक, डिस्पोजल अशा पद्धतीचा इन्कमचा सर्व अभ्यास केलेला आहे. तिथं सर्व गोष्टी कन्सेप्च्युअल केलेल्या आहेत. ह्या गोष्टी सांगण्याचं कारण एकच की तुम्हाला कुठं ना कुठे ह्या गोष्टी येतात, म्हणून मला ह्या गोष्टी सांगायच्या असतात. मिळालेल्या उत्पन्नावर लावला जात नाही. बेरोजगारी भत्ता हा मिळालेला असतो, त्याच्यावरती कर लावला जात नाही. ओन्ली कमावलेले उत्पन्नावर लावला जातो. सुरुवात 1860ची आहे आणि 1861चा ॲक्ट असतो. 1861 थांबा एक मिनटं, 1861 का 1961 आहे? मला वाटतं 1961चाच ॲक्ट असेल. हे तुम्ही थोडं चेक करून घ्या की इन्कम टॅक्सबद्दल. मला वाटतं 1900 का 1861 असा टॅक्सचं. ठीक आहे, बघूयात आपण ते पुढं. तुम्हाला मी करेक्ट करून देईन हे ॲक्ट. प्रगतिशील कर आणि पुरोगामी कर. प्रगतिशील कर म्हणजे अप टू 4 लाख नील आहे सध्याच्या अर्थसंकल्पाच्या उद्दिष्टाने. ह्या गोष्टी करंट अफेअर्समध्ये तुम्ही लक्षात घ्या की 4 लाखापर्यंत कशाही पद्धतीचा कर लावला जात नाही. आणि 4 ते 8 लाख ही 5% कर लावला जातो. आणि 8 ते 10 लाखापर्यंत 10% लावला जातो. 12 ते 16 15% लावला जातो. आणि 16 ते 18 20% लावला जातो. आणि मग 20 ते 24 25% लावला जातो. आणि मग 30% अबव 24 लाखाच्या वर लावला जातो. किती टप्पे वाढलेत बघा. नील 4 लाखापर्यंत, एवढी गोष्ट एक हायलाइटेड करून ठेवा. 4 लाखापर्यंत कशाही प्रकारचा टॅक्स लावला जात नाही, हे इथं तुम्ही लक्षात ठेवा. बाकी 4 ते 8 5, 8 ते 10
आणि 12 ते 12 आहे इथं, 8 ते 12 लाख 10%, 12 ते 16 15 लाख, आणि 15%, 16 ते 20 20%, आणि 20 ते 40 25%, अशा पद्धतीने ह्या गोष्टी केलेल्या आहेत. हे इथं लक्षात घेतलं पाहिजे. अबोव 24 लाखापेक्षा जास्त गोष्टीवरती 30% कर लावला जातो. हे इथं तुम्ही करंट अफेअर्सच्या आकडेवारीनुसार लक्षात ठेवलं पाहिजे. मग येतो महामंडळ कर, इन्कम टॅक्सचं येते की 4% इन्कम टॅक्स असतो आणि 24 लाखाच्या वर 30% टॅक्स लावला जातो. महामंडळ कर आता बघूयात. कॉर्पोरेट टॅक्स, कॉर्पोरेशन टॅक्स, कंपनी टॅक्स, अशा पद्धतीचे नाव आहेत त्याला. नफ्यावर आकारला जातो हा कर, म्हणजे कंपनीचे जे उत्पादन झालं आहे आणि त्या जो नफा येणार आहे त्या नफ्यावरती लावलेला टॅक्स हा कॉर्पोरेशन टॅक्स असतो, कॉर्पोरेट टॅक्स. हे इथं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. इन्कम टॅक्स ॲक्ट 1961चाच ॲक्ट आहे हा. इन्कम टॅक्स आपण जे 1861 लिहिलेला होतं ते चूक आहे. ते 1961चाच टॅक्स ॲक्ट आहे. हे इथं तुम्ही लक्षात घ्या. आणि हाच ॲक्ट कॉर्पोरेशन टॅक्सला सुद्धा लागू होतो. 2025-26च्या वर्षासाठी महामंडळ कर पुढील प्रमाणे आहे. करंट आकडेवारी म्हणून मी ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. महामंडळ कर हा डोमेस्टिक कंपनीज विथ अ टर्नओव्हर नॉट exceeding 400 crores rupees are taxed at 25%, while other pay 30%. म्हणजे काय आहे की अशा कंपन्या ज्या की 4000 करोडच्या वर त्यांचं ही गेलेलं नाही टर्नओव्हर, त्या 400 करोडच्या वर त्यांचं टर्नओव्हर गेलेलं नाही आहे, त्यांना 25% आहे. परंतु अदर ज्या असतील, परकीय असतील किंवा आपल्या भारतीय असतील, त्यांना 30% महामंडळ कर लागू आहे. नॉन डोमेस्टिक कंपनीज आर टॅक्स्ड ॲट, नॉन डोमेस्टिक म्हणजे परकीय कंपन्यांना 35% आहे. परकीय कंपन्यांना 35% आहे. करंटमध्ये बऱ्यापैकी विचारलं जाऊ शकतं म्हणून मी ह्या गोष्टी काढून दिलेल्या आहेत. आणि ज्या भारतीय कंपन्या आहेत ज्यांचे 4,400 करोडपेक्षा टर्नओव्हर जास्त आहे त्यांना 25%, 25% 400च्या आत आहे, आणि त्यांचं जास्त 400च्या वर टर्नओव्हर जात आहे त्यांचं 30% आहे. हे इथं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. हे करंटमध्ये तुम्हाला वाचण्यात आलं तरी तुमचा प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो. मिनिमम अल्टरनेट टॅक्स, किमान पर्यायी टॅक्स, मॅट. आता ह्याच्याबद्दल तुम्हाला PYQमध्ये कधी आकारण्यात आला, 87-88च्या अर्थसंकल्पापासून आकारण्यात येतो. हे PYQचा आकडा आहे, हे तुम्ही पाठच करायचा. 87-88, 1987-88. 2025च्या अर्थसंकल्पात या कराचा दर 15% राहिला आहे, हेही तुम्ही लक्षात ठेवा. आणि महामंडळ कराशी संबंधित आहे हा कर मॅट. म्हणजे ज्या कंपन्या आपल्या जमा खर्चाच्या लेखामध्ये मोठा नफा म्हणजे बुक प्रॉफिटच दाखवतात, मात्र विविध कर सवलती, कर कपात आणि कर प्रोत्साहन यामुळे लेखात दर्शवलेल्या उत्पन्नावरील महामंडळ करापेक्षा कमी कर देतात अशा कंपन्यांवर कर आकारला जातो. मिनिमम अल्टरनेट टॅक्स म्हणजे मिनिमम कमीत कमी 15, हे इथं लक्षात घेतलं पाहिजे. आणि मॅट मिनिमम अल्टरनेट टॅक्स हे महामंडळ कराशी निगडीत संकल्पना आहे, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कमीत कमी 15 भरा मग तुम्ही जर बुक प्रॉफिट दाखवत आहात तर. आणि कॉर्पोरेशन टॅक्स तुम्हाला माहिती आहे की 25%, 30% आणि 35% कशा पद्धतीने लावला जातो सध्याच्या करंट रिलेटेड आकडेवारीनुसार. खर्च कर, एक्सपेंडिचर कर, 1956च्या प्रोफेसर निकोलस कॅल्डॉर यांच्या शिफारशीनुसार 1957 साली तत्कालीन अर्थमंत्र्यांनी TT कृष्णमाचारींनी लागू केला, मात्र 1966ला रद्द करण्यात आलेला होता. एक्सपेंडिचर कराबाबत काय 1956च्या प्रोफेसर कॅल्डोर यांच्या शिफारशीनुसार हे लावावा अशी ही करण्यात आली. आणि त्यावेळेचे तत्कालीन अर्थमंत्री TT कृष्णमाचारी यांनी तो लागू केला 1957ला, आणि 66ला तो रद्द करण्यात आला. असा हा खर्च कर आहे. मालमत्ता कर, वारसा हक्क कर आणि इस्टेट प्रॉपर्टी बघा. हा कर 1953ला सुरुवात करण्यात आली होती. वारसा हक्काने मिळणाऱ्या मालमत्तेवर अनर्जित उत्पन्न हा कर आकारण्यात येत असे. म्हणजे वारशाने मिळणाऱ्या संपत्तीवरती अनर्जित म्हणजे आपण न मिळवलेली, आपण न कमवलेली संपत्ती म्हणे अनर्जित उत्पन्न असते, जी की वारसा हक्काने मिळालेली असते. त्याच्यावरती 1953 पासून टॅक्स लावला जात आहे. मालमत्ता हक्क, वारसा हक्क, कायदा हक्क कर, इस्टेट ड्युटी असे त्याला म्हणतात. संपत्ती कर, वेल्थ ऑफ टॅक्स हे लक्षात घ्या. 1957 पासून हा टॅक्स लावला जातो संपत्ती कर, आणि कॅल्डोर यांच्या शिफारशीनुसार संपत्ती कर लावला जातो. तुम्हाला ही पुढे जाऊन मी एक ट्रिक दिलेली, मास दे. मालमत्ता कर 1953ला आहे, संपत्ती कर 57चा आहे, आणि देणगी कर 58चा आहे, जो की 98
1899ला रद्द झाला आहे. आता बघा, देणगी कर गिफ्ट टॅक्स कॅल्डरची शिफारस आहे आणि 1899च्या अर्थसंकल्पात रद्द करण्यात आला. त्यावेळेसचे अर्थमंत्री यशवंत सिन्हा होते. हे तुम्ही इथं लक्षात घेतलं पाहिजे. ही ट्रिक महत्त्वाची आहे. मास दे, हे बघा 53, 57, 58, फक्त ही 58चा 98ला रद्द झाला देणगी कर. नंतर बघा, अबकारी कर, उत्पादन शुल्क, एक्साईज ड्युटी, देशांतर्गत उत्पादन झालेल्या वस्तूवर अबकारी कर आकारण्यात येतो. देशांतर्गत ज्या ज्या गोष्टी उत्पादित झालेल्या आहेत त्याच्यावरती अबकारी कर लावला जातो. त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की केंद्रीय मग असतो, राज्य अबकारी कर असतो. ह्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. आता पुढे जाऊन आपण महाराष्ट्रातील व्यवसाय कर बघणार आहोत. महाराष्ट्रातील व्यवसाय कर, प्रोफेशनल टॅक्स. प्रोफेशनल टॅक्स म्हणजे काय की एखादं शॉप ॲक्ट असतो की तुम्ही ज्या वेळेस एखादा शॉप टाकायचं असेल तर त्याच्यावरती एक पर्टिक्युलर दरवर्षी एक टॅक्स लावला जातो, त्याला प्रोफेशनल टॅक्स म्हणतात. आता ह्या प्रोफेशनल टॅक्सना इतिहास बघा, 276 आर्टिकलमध्ये हा प्रोफेशनल टॅक्स लावायचा राज्यांना अधिकार आहे, हे 276 आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. आता 1972मध्ये रोजगार हमी योजना सुरू झाली होती आणि तेही हमी योजना ह्याच्यासाठी सुरू करण्यात आली होती की ह्या योजनेचे पगार देण्याच्या निधीच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेशनल टॅक्स 75मध्ये व्यवसाय कर सुरू झाला. परंतु आता ती रोजगार हमी योजना रद्द झाली, तरीही तो टॅक्स आणखीनही चालू आहे. कारण गव्हर्नमेंटला कर आकारणं आवडतं आणि कोणालाही इन्कम येत असेल तर ती बंद होऊ नये याचीही पुरेशी काळजी गव्हर्नमेंट आणि व्यक्तीही घेत असतो. म्हणून हा कर सध्या 2500 आहे आणि त्यावेळेस 1975ला तो 250 रुपये होता. सध्याचा किती आहे एवढं लक्षात ठेवा, मागचं काही लक्षात ठेवायची गरज नाही. 2500 रुपये आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. करांचे वर्गीकरण बघा, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, उत्पन्नावरील कर म्हणजे इन्कम टॅक्स आणि कॉर्पोरेशन टॅक्स ह्या प्रत्यक्ष करामध्ये येतात. अप्रत्यक्ष करामध्ये GST येते, अबकारी कर येते, सीमाशुल्क आणि जकात कर येतात. हे इथं तुम्ही लक्षात केलं पाहिजे. कारण बेसिक लेवलला प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर ह्या गोष्टी जर लक्षात म्हणजे विचारला की कोणता कर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हे आहे, तर एकदम सिंपल क्वेश्चन तुमच्या हातातून जाऊ नये म्हणून ह्या गोष्टी तुम्ही तिथं आणखीन काही कर असतील तर नोंद करून ठेवा. बाकी संपत्तीवरील कर मांस दे 53, 57, 58, 98, 99 ही मांस दे म्हणजे मालमत्ता, संपत्ती आणि देणगी कर. ह्या गोष्टी तुम्ही इथं लक्षात घेतल्या पाहिजेत. नाहीतर विक्री कर, सेवा कर आणि करमणूक कर ह्या गोष्टी तुम्ही इथं लक्षात घेतल्या पाहिजेत. ह्या गोष्टी अप्रत्यक्ष करामध्ये येतात आणि ह्या गोष्टी प्रत्यक्ष करामध्ये येतात, हे तुम्ही इथं लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला भविष्यात जर इझी क्वेश्चन म्हणून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करामध्ये बायफर्गेशन म्हणून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हे आणि आता हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला वाटत नाही की भविष्यात तुम्हाला क्वेश्चन चुकेल. 2025-26च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या करांचा उतरता क्रम. करंट आकडेवारीमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन 100% विचारण्याचे भरपूर चान्सेस असतात. म्हणून ह्या गोष्टी पाठ करा की करांबाबत सर्वाधिक महसूल मिळवून देणारा कोणता आहे? इन्कम टॅक्स 22%. आपल्याला GST माहीत असतो, परंतु 25-26मध्ये आता बदल झालेला आहे. GSTने फक्त 18% इन्कम दिलेली आहे. आणि थर्ड नंबर महामंडळ कराचा आहे. वैयक्तिक आयकर, इन्कम टॅक्स 1 नंबरला, GST आणि महामंडळ कर हे 3 तर तुम्ही 100% पाठ करून ठेवले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, आता पुढचं काय आहे की आपण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की करांबाबतच्या समित्या GST आणि वित्त आयोग ह्या 3 गोष्टी नंतर आपण घेणार आहोत सेपरेट करून, कारण याच्यावरती एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. म्हणून इथं करण्यापेक्षा हे बायफर्गेशन करणं मला योग्य वाटतं. म्हणून मी त्याची एक वेगळी लेक्चर घेणार आहे. आणि करांबाबतच्या ह्या गोष्टी मला वाटतं की तुम्हाला समजल्या असतील. जिथं जिथं सांगतोय तिथं पाठ करा, जिथं जिथं कन्सेप्च्युअल सांगतोय त्या गोष्टी कन्सेप्च्युअल समजून घ्या आणि अशाच पद्धतीने तुम्ही अभ्यास करत राहा. एक गोष्ट हळूहळू पूर्ण झाली की इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही शेवटच्या लेक्चरला 14-15चा कॉन्फिडन्स घेऊन तुम्ही पेपर द्याल आणि 100% 13, 14, 15 मार्क्स 100% इकॉनॉमिक्सला येताल, एवढी मी अपेक्षा करतो. कर हा टॉपिक तुम्हाला आता इथे संपलेला आहे आणि तुम्हाला समजलेला आहे अशी अपेक्षा करून आता नेक्स्ट टॉपिकला आपली भेट होईल. थँक्यू सो मच.